नमस्कार मंडळी, ह्या भागामध्ये आपण बघणार आहोत की भुईमुगाला कोणती परिस्थिती सर्वात जास्त आवश्यक आहे, कोणते हवामान आवश्यक आहे, कोणते तापमान आवश्यक आहे, तसेच कोणत्या जमिनीत आपल्याला कशा प्रकारची काळजी घ्यायची आहे। भुईमुगासाठी आपण इत्थंभूत परिस्थिती माहिती या भागामध्ये घेणार आहोत। तर मंडळी, मी सुतीक्ष्ण थोटे आणि आपण बघत आहात आपलं लाडके यूट्यूब चॅनल एकर बाय एकर। मंडळी, भुईमुग पिकासाठी हवामान तेवढंच आवश्यक आहे जेवढं वाण सिलेक्शन तसेच तणांचं नियोजन जसे की आपण करत असतो। मंडळी, भुईमुग आपल्याला सर्वांना माहिती असेल की भुईमुग हे जगातील 3 नंबरचं पीक आहे तेलबिया या पिकाच्या कॅटेगरी मधलं। म्हणजे खरीप आणि उन्हाळी या दोन्हीही सीझन मध्ये आपण घेऊ शकतो। प्रोटीन मध्ये भरभरून प्रथिनांची मात्रा आपल्याला उपलब्धता दिसून येते। आता आपण ज्यावेळेस तापमानाचा विचार करतो, हवामानाचा विचार करतो, त्यावेळेस आपल्याला ज्या भागामध्ये 21 अंश ते 27 अंश तापमान आपल्याकडे असते त्या भागामध्ये आपण भुईमुग हे चांगल्या प्रकारे पीक येऊ शकते। तसेच 30 डिग्री सेल्सिअस पर्यंत सुद्धा भुईमुग आपण चांगल्या प्रकारे काढू शकतो। विदर्भामधील तापमानाच्या परिस्थितीमध्ये सुद्धा भुईमुग आपण चांगल्या प्रकारे घेऊ शकतो। परंतु लागवडीच्या वेळेस मंडळी, ज्या वेळेस तापमान 18 डिग्रीच्या खाली तसेच 35 अंशाच्या वर जाते त्यावेळेस आपल्या उगवण क्षमतेवर परिणाम पडू शकतो। तर हे आपल्याला गोष्ट एक सर्वात लक्षात घेण्यासारखी आहे की ज्यावेळेस आपण पेरणी करत आहोत किंवा लागवड करत आहोत त्यावेळेस 18 ते 35 म्हणजे 18च्या खाली व 35च्या वरी तापमान नसायला हवं, नाही तर आपल्या लागवडीवर परिणाम पडू शकतो। मंडळी, जर आपल्याला पाण्याचं पर्जन्यमान बघायचं झाल्यास भुईमुगाला 700 ते 1000 mm म्हणजेच मिलीलीटर ज्या भागात पाणी पडते त्या भागामध्ये आपण चांगल्या प्रकारे भुईमुग हे घेऊ शकतो। आता आपल्याला ज्यावेळेस जमिनीचं सिलेक्शन करायचं आहे की भुईमुग कोण्या जमिनीमध्ये आपल्याला घ्यायचं आहे त्यावेळेस सगळ्यात महत्त्वाच्या 3 ते 4 गोष्टी आहे। पहिली गोष्ट म्हणजे ज्या जमिनीमध्ये पाण्याचा निचरा योग्य प्रकारे होत नाही ती जमीन आपल्याला निवडायची नाही आहे। सोबतच ज्या जमिनीमध्ये कॅल्शियमचं प्रमाण अत्यंत कमी आहे, ज्यावेळेस आपण माती परीक्षण करतो त्यावेळेस आपल्याला जमिनीमधील घटकांची माहिती होते, तर त्यावेळेस कॅल्शियमचं प्रमाण जर कमी असलं तर अशी ही सुद्धा जमीन आपल्याला घेता कामा नये, कारण की कॅल्शियमची आवश्यकता भुईमुग पिकाला खूप जास्त आहे। सोबतच सैल आणि भुसभुशीत जमीन आपल्याला हवी। जास्त भारीची जमीन आपण जर घेतली म्हणजे चिकणमाती असलेली जमीन तर त्यावेळेस आपल्याला जे शेंगाची विकास आहे ते आपल्याला खंडू शकते। त्यामुळे आपल्याला अशी जमीन घ्यायची आहे ज्या जमिनीमध्ये पाण्याचा निचरा चांगल्या प्रकारे होत असेल, सोबतच हलक्या प्रतीची जमीन, सैल आणि भुसभुशीत जमीन असली पाहिजे, सोबतच जास्त कॅल्शियम पातळी असणारी जमीन आपल्याला निवडायची आहे। सोबतच आपल्या जमिनीचा सामू 5.5 ते 7 या दरम्यान जर असेल तर ही जमीन एक आयडियल आपण भुईमुगासाठी जमीन म्हणू शकतो। ठीक आहे। सोबतच आता आपण म्हटलं आहे की भारी आणि चिकणमातीची जमीन सिलेक्ट करायची नाही, कारण या जमिनीमध्ये जी आहे ती जी आपली शेंग आहे त्या शेंगाला वाढण्यास ही जमीन बाध्य ठरू शकते। त्यामुळे आपल्याला हलक्या प्रतीची आणि सैल आणि भुसभुशीत जमीन निवडायची आहे। तर मंडळी, आजच्या व्हिडिओमध्ये एवढेच। आपल्याला व्हिडिओ नक्कीच आवडला असेल, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद।